नमस्कार, मी मधुरिमा. आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MHS सेट नेहमीप्रमाणेच 2011 पासून 2020 पर्यंत जे काही क्वेश्चन्स आतापर्यंत विचारले गेले होते ते डिस्कस करणार आहोत. तर आजचा टॉपिक कुठला आहे? आजचा टॉपिक आहे इव्होल्यूशन. सो इव्होल्यूशनमध्ये सांगायचं झालं तर महत्त्वाचे टॉपिक कुठले तुम्हाला करायचे, जसं स्पेसिएशनचा कॉन्सेप्ट आहे, त्यानंतर वेगवेगळे रूल्स जे आहेत किंवा लॉज जे आहेत, कोप्स लॉ असेल, बर्गमन्स रूल जो आहे, जे की आपण इथेही डिस्कस करणार आहोत, तरीसुद्धा तुम्हाला त्याचे डिटेल्स स्टडी करायचे आहेत. कारण की बऱ्याचदा इव्होल्यूशनमध्ये मधून जर क्वेश्चन विचारले तर ह्या पर्टिक्युलर टॉपिक्सवरती विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचे टॉपिक आहेत, ते आपण इथे बघणार आहोत. सो MHS सेट इव्होल्यूशनमध्ये फर्स्ट क्वेश्चन बघूयात. काय विचारले? A phenomenon in which the animals adapted to the temperate regions have the shorter and poorly developed ears, eyes, hair and other phenotypic traits follows. म्हणजे असा कुठला फेनॉमिनॉन आहे किंवा असा कुठला लॉ आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की टेम्परेट रिजनमध्ये राहणारे जे काही ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्सचे हेअर शॉर्ट आहे किंवा त्यांचे लेग्स शॉर्ट आहेत, इयर्स शॉर्ट आहेत. सो दॅट फेनॉमिनॉन वॉज गिवन बाय ऑप्शन्स आहेत बर्गमन्स लॉ, ॲलेन्स लॉ, कोप्स लॉ अँड डोलोज लॉ. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दिस इज दॅट इज द ॲलेन्स लॉ. येस, थोडंसं खालीवर झालेलं आहे. ऑप्शन नंबर सी जो आहे तो वरती गेला आहे, बट द करेक्ट आन्सर इज ॲलेन्स लॉ. कारण की ॲलेन्सने काय सांगितलं आहे की टेम्परेट रिजन म्हणजे कुठला रिजन की जिथे जास्तीत जास्त कोल्ड एन्व्हायरमेंट पण नाही आहे किंवा जास्त हॉट एन्व्हायरमेंट पण नाही आहे, जे मिडल आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज द टेम्परेट रिजन. आणि हा टेम्परेट रिजनमध्ये जनरली शॉर्टर आणि पुअरली डेव्हलप्ड ॲनिमल्स बघायला मिळतात किंवा अशा टाईपचे ट्रेट्स बघायला मिळतात, हे सांगितलं ॲलेन्सने. पण त्या व्यतिरिक्त गरजेचं आहे आपल्याला माहिती असणं बर्गमॅनने काय सांगितलं किंवा कोप्सचा लॉ काय आहे, ह्या सर्व गोष्टी. आता वन बाय वन बघूयात की ॲलेन्सने काय लॉ सांगितलं. ॲलेन्स रूल काय आहे? तर ॲलेन्स रूलमध्ये त्याने सांगितलं आहे की एंडोथम्स फ्रॉम द कोल्डर क्लायमेट्स, जर क्लायमेट कोल्ड असेल तर युजली हॅव द शॉर्टर लिंब किंवा अपेंडेजेस, त्यांचे लिम्स जे आहेत ते शॉर्टर आहे, लेग्स जे आहेत ते शॉर्टर आहे दॅन द इक्विव्हॅलंट ॲनिमल्स फ्रॉम द वॉर्मर क्लायमेट. दोन क्लायमेटिक कंडिशन सांगितल्यात, एक कोल्ड कंडिशन सांगितली आणि एक हॉट कंडिशन सांगितली किंवा वॉर्म कंडिशन सांगितली. कोल्ड रिजनमध्ये त्याने काय सांगितलं की त्यांचे लिम्स किंवा अपेंडेजेस जे आहेत ॲनिमल्सचे, एंडोथर्मिक ॲनिमल्सचे, ते शॉर्टर आहे. आणि वॉर्मर रिजनसोबत तुम्ही कम्पेअर केलं तर वॉर्मर रिजनच्या ॲनिमल्ससोबत कम्पेअर केलं तर त्यांचे काय आहेत तर ते लॉंगर आहे. जसं की इथे तुम्हाला दिसत असेल, हा जो जॅक रॅबिट आहे, हा जॅक रॅबिट जो आहे तो वॉर्म रिजनमधला आहे आणि वॉर्म रिजनमध्ये असल्या कारणाने त्याचे इयर्स लॉंग्स आहेत, लेग्स आणि फेस जो आहे तो लॉंगर आहे, दॅट मीन्स देअर अपेंडेजेस इज लॉंगर. आता तुम्ही कन्सिडर करा आर्टिकमध्ये काय आहे तर शॉर्ट इयर्स आहे, लेग्स आणि स्मॉल फेसेस. सो दॅट इज द स्मॉलर वन अँड दॅट रूल इज गिवन बाय द ॲलेन्स रूल. ठीक आहे. नाव आता आपल्याला कळालं की ॲलेन्सने काय सांगितलं, पण त्याही व्यतिरिक्त जर ॲलेन्सवरती क्वेश्चन विचारला गेला आहे म्हणजेच त्याचे ऑप्शन्स जे आहेत कोप्स रूलवरती विचारू शकतात किंवा बर्गमन्स रूलवरती विचारू शकतात. आता कोप्स काय म्हणतोय तर कोप्स रूल एकदम सिम्पल आहे. जसं जसं लिनिएजेस वाढत जाणार आहे तसं तसं साईज ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पीसीज विल गेट इन्क्रीजेस. सो कोप्स रूल स्पीसीज बिकम्स द लार्जर ॲज द लिनिएजेस इव्हॉल्व्स. इथे डायग्राममध्ये पण तुम्हाला दिसते जसे जसे लिनिएजेस इव्हॉल्व होत चालले तसे तसे साईज पण काय होत चालली वाढत चाललेली आहे अँड दॅट इज गिवन बाय द इन द कोप्स रूल. सो सिम्पल आहे. आता नेक्स्ट जो आहे तो आहे बर्गमन्स रूल. बर्गमनने काय सांगितलंय? बर्गमनने सांगितलं की टेम्परेचर हे साईजला इन्फ्लुएन्स करतं. आता टेम्परेचर हे साईजला कसं इन्फ्लुएन्स करतं? पॉप्युलेशन अँड स्पीसीज ऑफ लार्जर साईज आर फाउंड इन द कोल्डर एन्व्हायरमेंट अँड स्पीसीज ऑफ स्मॉलर साईज आर फाउंड इन द वॉर्मर रिजन. म्हणजेच त्याने काय सांगितलं की वॉर्मर रिजनमध्ये ज्या आहेत त्या स्मॉल साईजच्या स्पीसीज मिळतात आणि लार्जर स्पीसीज ज्या आहेत त्या कोल्ड रिजनमध्ये. म्हणजेच बर्गमॅनने दोन गोष्टी सांगितल्या.
दोन रिजन टेम्परेचरवरती डिपेंड त्यांनी क्लासिफाय केले. एक सांगितलं त्याने कोल्ड कंडिशन, दुसरी सांगितली वॉर्म कंडिशन. वॉर्म कंडिशनमध्ये त्याने काय सांगितलं तर वॉर्म कंडिशनमध्ये साईज जी आहे स्पीसीजची, सो स्पीसीजची जी साईज आहे ती आहे स्मॉलर वन. कोल्ड रिजनमध्ये जर गेला तर स्पीसीजची साईज जी आहे ती लार्जर वन आहे. जरी स्पीसीजची साईज लार्जर वन असेल तरी जर त्या स्पीसीजचे अपेंडेजेस छोटे असतील किंवा त्यांचे लेग्स कन्सिडर करा किंवा छोटे छोटे अपेंडेजेस असतील तर त्यामुळे सरफेस एरिया तेवढा एक्सपोज होत नाही आहे कोल्ड एन्व्हायरमेंटला आणि त्यामुळे ती जी काही हीट आहे ती हीट लॉस होण्यापासून ते वाचवतात. ठीक आहे. सो दॅट इज द कोल्ड रिजनमधल्या ॲनिमल्सचं विश्लेषण. म्हणजेच लार्जर ॲनिमल्स हॅव द लोअर सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो. म्हणजेच लोअर सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो. कोणत्या कंडिशनमध्ये? लार्जर ॲनिमल्स असतील तर त्या केसमध्ये. आणि लार्जर ॲनिमल्स कोणत्या केसमध्ये असतात? कोल्ड रिजनमध्ये. सो दिस इज द लार्जर ॲनिमल्स. कोणत्या केसमध्ये असतात? कोल्ड रिजन. कोल्ड रिजनमध्ये लार्जर ॲनिमल असतात आणि त्यांचा सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो डिक्रीज असतो. म्हणजे सरफेस एरिया जो आहे तो कमी एक्सपोज झालेला आहे. त्यानंतर वॉर्म कंडिशन ह्याच्या अपोजिट असेल. वॉर्म कंडिशनमध्ये जी स्पीसीजची साईज आहे ती काय असणार आहे? ती स्मॉलर असणार आहे आणि ऑब्वियसली सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो जो असणार आहे दॅट इज द मोर. सो बिकॉज ऑफ दॅट व्हॉट हॅपन्स, ह्या कंडिशनमुळे काय होणार आहे? जर सरफेस एरिया कमी असेल तर कमी एक्सपोजर होणार आहे एन्व्हायरमेंटला आणि जर एन्व्हायरमेंटला कमी एक्सपोजर झालं तर हीट लॉस कमी होणार आहे. हीट लॉस पण ह्यांची काय होणार आहे? कमी होणार आहे ॲज कम्पेअर टू द वॉर्म ॲनिमल्स. वॉर्मरमध्ये काय होणार आहे? ते जास्तीत जास्त हीट लॉस करणार आहे जेणेकरून स्वतःचं एन्व्हायरमेंट ते थंड ठेवू शकतात. ठीक आहे. हा रूल सांगितला बर्गमनने. सो हे तिन्ही गोष्टी लक्षात आल्या. एक होता रूल ॲलेनचा, दुसरा होता कोप्सचा आणि तिसरा होता बर्गमनचा. ॲलेनने अपेंडेजेसबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर कोप्सने स्पीसीजची साईज जी आहे ती जशी जशी इव्हॉल्युशन लिनिएजेसप्रमाणे वाढत जाते. आणि थर्ड बर्गमनने सांगितलं की टेम्परेचरनुसार पूर्ण ऑर्गॅनिझमची साईज जी आहे ती कमी किंवा जास्त होते. कोल्ड असेल तर ऑर्गॅनिझमची साईज मोठी असणार आहे, जर वॉर्म रिजन असेल तर ऑर्गॅनिझमची साईज छोटी असणार आहे. आणि ही कशामुळे, हे कशावरती डिपेंड करतं? सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो कोणी दिला असेल तर तो दिलेला आहे बर्गमनने. क्लिअर. आता सेकंड क्वेश्चन बघूया. ड्युरिंग द इव्होल्युशन ऑफ लाईफ द फर्स्ट फॉर्म्ड सेल वर. ऑप्शन आहे फोटो ऑटोट्रॉफ, कीमो ऑटोट्रॉफ, सेप्रोट्रॉफ्स अँड कीमो हेटेरोट्रॉफ. 12th स्टँडर्डमध्ये इव्होल्युशन नावाचा एक टॉपिक आहे. त्या इव्होल्युशन नावाच्या टॉपिकमध्ये हे सगळे रूल्सही दिलेले आहेत. त्यानंतर इव्होल्युशन जेव्हा होते तर त्यांचे जे काही एक्सपेरिमेंट्स आहे, युरेमिरलचं एक्सपेरिमेंट असेल किंवा डिफरंट एक्सपेरिमेंट जे आहेत तेही एक्सप्लेन केलेले आहेत. सो हे सगळे एक्सपेरिमेंट तुम्हाला स्टडी करायचे आहे. त्याचसोबत कुठली स्पीसीज अगोदर आलेली आहे किंवा कुठली सेल अगोदर आलेली आहेत हेही त्यामध्ये दिलेलं आहे. सो तर कुठली सेल अगोदर आलेली आहे तर ऑप्शन नंबर डी, दॅट इज द कीमो हेटेरोट्रॉफिक सेल was first discovered, or that is first cell which is getting formed over there during the evolution of life. Next question बघूया. Lamarck's theory of organic evolution is popularly known as. Lamarckची थेरी जी आहे इव्होल्युशनची त्याला आपण काय म्हणतो? आता जेव्हा आपण इव्होल्युशन स्टडी करतो तर तेव्हा दोन सायंटिस्टने जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन दिले. एक आहे लॅमार्क आणि दुसरा आहे डार्विन. ठीक आहे. आता लॅमार्क आणि डार्विन हे दोन्ही जे सायंटिस्ट आहे तर ह्या दोन्ही सायंटिस्टने वेगवेगळ्या थेरीज दिलेल्या आहेत. तर लॅमार्कची थेरी काय सांगते हे विचारले. ऑप्शन बघा. इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर, डिसेंडंट्स विथ द चेंज, कंटिन्युटी ऑफ जर्म प्लाझम अँड नॅचरल सिलेक्शन. आता लॅमार्क हा वर्ड तुमच्या डोक्यात जेव्हा येतो तेव्हा एवढं लक्षात ठेवा, लॅमार्कने अडॅप्टेशनचा रूल सांगितला. यूज अँड डिसयूज हा रूल कोणी सांगितला असेल तर तो लॅमार्कने सांगितलेला आहे.
यूज अँड डिसयूज काय आहे, तर जर तुम्ही एखादी गोष्ट खूप जास्त यूज करत असाल तर तीच गोष्ट तुमची डेव्हलप होईल. फॉर एक्झाम्पल ब्रेन, तुम्ही जास्तीत जास्त ब्रेनचा यूज केला तर ती डेव्हलप होईल. आणि लामार्कने हेही सांगितलं की जर जास्त यूज केला आणि जर ती तुमच्यामध्ये डेव्हलप झालेली असेल तर ते नेक्स्ट जनरेशनला ते अडॅप्टिव्ह कॅरेक्टर किंवा ते ट्रेट ट्रान्सफर होणार आहे. आता हे सांगितलं डिसयूज. त्यानंतर डिसयूजचं काय सांगितलं, तर डिसयूज म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही यूज करत नाही आहे ती हळूहळू डिसअपिअर होऊन जाते. जसं अगोदर ह्युमन्सला असं म्हणतात की ह्युमन्स आर बिफोर द डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन्स देअर आर द प्रायमेट्स. प्रायमेट्स जे होते ह्युमन्सच्या अगोदरची कंडिशन तेव्हा त्याला शेपूट होती, त्यानंतर शेपटाचा यूज नाही झाला, शेपूट डिसअपिअर झाली, लाईक दिस. सो द डिसयूज म्हणजे यूज नसेल तर ते कॅरेक्टर डिसअपिअर होतं. आणि ही थेरी होती लॅमार्कची. लॅमार्कचं काय म्हणणं होतं, यूज अँड डिसयूज ही थेरी दिली होती. ठीक आहे. आता त्यांचं काय म्हणणं होतं लॅमार्कचं, की एखादं कॅरेक्टर तुम्ही अडॅप्ट करू शकता, ॲक्वायर्ड करू शकता आफ्टर द बर्थ. क्लिअर. सो लॅमार्क्स थेरी ऑफ ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन वॉज पॉप्युलरली नोन ॲज. आता इझिली आन्सर करू शकतात, काय आहे, इनहेरिटन्स ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर. मग आता लॅमार्कने यूज आणि डिसयूज ह्या प्रिन्सिपलचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी त्याने काय केलं, तर त्याने एक एक्झाम्पल दिलं. कशाचं एक्झाम्पल दिलं लॅमार्कने, तर एक जिराफचं एक्झाम्पल दिलं. बघूयात. त्या एक्झाम्पलमध्ये त्याने काय सांगितलं होतं, त्या जिराफच्या एक्झाम्पलमध्ये, की जिराफची जी नेक आहे ती टॉल का झालेली आहे, कारण की त्याला ते लीव्स जे आहेत, झाडाचे पालं खाण्यासाठी त्याला काय करावं लागली, त्याची नेक जी आहे ती जिराफला एक्सटेंड करावं लागली. आणि त्यानंतर त्या जिराफने हे कॅरेक्टर अडॅप्ट केलं. त्या जिराफपासून जेवढ्या काही प्रोजेनी तयार झालेल्या आहेत त्या सगळ्यांकडे मग ते कॅरेक्टर आलं, असं लॅमार्कचं म्हणणं होतं. म्हणजेच तुम्ही एखादी गोष्ट जितकी जास्त यूज करणार तितकी जास्त ती डेव्हलप होणार. मग ह्यावरती डार्विनने एक क्वेश्चन रेज केला की आपण डोळ्यांचा यूज कंटिन्युअसली करतो तरीसुद्धा आपली डोळ्यांची साईज जी आहे ती तीच आहे. म्हणजेच डार्विनने लॅमार्कच्या थेरीला इन सम वॉट एक्सटेंट त्याला काय केलेलं आहे तर डिस्प्रूव्ह केलेली आहे ती थेरी. म्हणजेच जरी कॅरेक्टर डेव्हलप होत असेल तरी पण नेक्स्ट जनरेशनकडे जात नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की सगळेच कॅरेक्टर डेव्हलप होते असं काही नाही आहे, कारण की आता आपण जास्तीत जास्त डोळ्यांचा यूज करतो, मग आपले डोळे तर खूप मोठे मोठे व्हायला पाहिजे अकॉर्डिंग टू द लॅमार्क्स थेरी. आणि त्यामुळे जेव्हा कधी इव्होल्युशन स्टडी करतात तर बिलीव्ह ऑन द डार्विन. जरी लॅमार्कने सांगितलं तरी समवॉट एक्सटेंटमध्ये डार्विनने त्याला डिस्प्रूव्ह केलेला आहे. ठीक आहे. आता लॅमार्कची बेसिक आयडिया आपण एकदा बघूयात. लॅमार्क पूर्णपणे चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही आहे किंवा त्या डार्विनचंही म्हणणं नव्हतं. बट सी बेसिक आयडिया ऑफ द लॅमार्किझम, इंटरनल अर्ज, एन्व्हायरमेंटल चेंजेस. एन्व्हायरमेंट चेंज झाली तर मग आपल्या नवीन नीड्स वाढतात आणि नीड्सप्रमाणे आपण एखाद्या पर्टिक्युलर कॅरेक्टरला ॲक्वायर करतो. म्हणजे लेट्स कन्सिडर की एखादा मुलगा आहे तो कंटिन्युअसली जिममध्ये जातो. जिममध्ये गेल्याच्या नंतर तो त्याचे मसल्स जे आहेत ते स्ट्रॉंग करतो. आता मसल्स स्ट्रॉंग करतो त्यानंतर त्याचं मॅरेज होतं, त्यानंतर त्याचा नेक्स्ट प्रोजेनी फॉर्म होतो आणि त्या प्रोजेनीकडे पण मसल्स येतील का? नो. दिस इज नॉट दिस टाईप ऑफ द कॅरेक्टर कॅन नॉट ट्रान्सफर टू द नेक्स्ट जनरेशन. क्लिअर. नाव एन्व्हायरमेंटल चेंजेस होतात आणि काही गरजा वाढतात, न्यू नीड्स. आता न्यू नीड्स आयदर काय होतं, त्या गरजेप्रमाणे काही गोष्टी आपण यूज करतो किंवा त्या गरजेप्रमाणे काही गोष्टी आपण यूज करत नाही. तर आपण म्हणतो यूज अँड डिसयूज. सो यूज ऑफ ऑर्गन्स अँड डिसयूज ऑफ द ऑर्गन्स ही थेरी दिली होती लॅमार्कने. आता यूज ऑफ ऑर्गन्समध्ये स्ट्रक्चर डेव्हलप्स बेटर. प्रत्येक ज्या गोष्टीचं तुम्ही जास्तीत जास्त यूज करणार ते स्ट्रक्चर डेव्हलप बेटर होणार, बेटर डेव्हलपमेंट ऑफ दॅट स्ट्रक्चर विल बी कॅरीड आउट. डिसयूज करत असाल तर तो स्ट्रक्चर डिसअपिअर होणार, म्हणजे त्या स्ट्रक्चरचा यूज नसेल तर तो स्ट्रक्चर डिसअपिअर होऊन जाणार आहे. सो त्याचं म्हणणं आहे की दिस इज द इनहेरिटन्स ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर. दॅट मीन्स दॅट इज द ओरिजिन ऑफ न्यू स्पीसीज. आणि ह्याच्यापासूनच नवीन स्पीसीज तयार होते असं लॅमार्कचं म्हणणं होतं. म्हणजेच ओव्हरऑल लॅमार्कने काय सांगितलं, इनहेरिटन्स ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर दॅट वॉज गिवन बाय द लॅमार्क. जर आत्ता लॅमार्कवरती क्वेश्चन विचारला, नेक्स्ट टाइम तुम्हाला डार्विनवरती क्वेश्चन विचारू शकतं
किंवा हार्डी मेंबर्स प्रिन्सिपलवरती एखादे कॅल्क्युलेशन देऊ शकतात. सो जेव्हा आपण MCQ स्टडी करत असतो तर ते MCQ स्टडी करताना हेही पॉईंट लक्षात घ्या की आत्ता लॅमार्कवरती विचारलं, मग डार्विनवरती विचारू शकतात. तर हा आपला यूज आहे MCQ स्टडी करण्यामागचा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन स्टडी करण्यामागचा. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या हा पॉईंट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. A species inhabiting different geographical regions is known as. म्हणजे अशी स्पीसीज जी इनहॅबिट करते वेगवेगळ्या जिओग्राफिकल रिजन्समध्ये, त्या स्पीसीजला काय म्हणतो? ऑप्शन आहे सिम्पॅट्रिक, ॲलोपॅट्रिक, सिबलिंग आणि बायोस्पीसीज. इझिली 2 ऑप्शन्स कट करू शकतात. सिबलिंग्सचा काही संबंध नाही आहे किंवा बायोस्पीसीजचा काही संबंध नाही. प्रॉब्लेम तुम्हाला ह्या दोघांमध्येच आहे किंवा कन्फ्युजन ह्या दोनच स्पीसीजमध्ये होऊ शकतं. आता त्यांनी काय म्हटलं, एकच स्पीसीज आहे पण 2 वेगवेगळ्या जिओग्राफिकल रिजन्समध्ये इनहॅबिट करते. मग ती सिम्पॅट्रिक आहे की ॲलोपॅट्रिक आहे? सो दॅट स्पीसीज इज द सिम्पॅट्रिक वन. क्लिअर? आता हे स्पेसिएशनचा प्रकार आहे. मग आता आपण डिस्कस करणार आहोत सिम्पॅट्रिक, ॲलोपॅट्रिक, पेरीपॅट्रिक अँड पॅरापॅट्रिक. हे चारही गोष्टी डिस्कस करणार आहोत, कारण की जर आता सिम्पॅट्रिकवर आला, नेक्स्ट टाइम पॅरापॅट्रिकवर, पेरीपॅट्रिकवर, ॲलोपॅट्रिकवर, कशावरही क्वेश्चन येऊ शकतो. सो वी विल डिस्कस दॅट कॉन्सेप्ट अबाउट द स्पेसिएशन. नाव see in this case the spatial aspects of the speciation. First of all we will consider the answer for the before question, अगोदरच्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे तर ॲलोपॅट्रिक आहे. सी फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन काय आहे तर फिजिकल बॅरियर डिवाइड्स द कंटिन्युअस पॉप्युलेशन. कंटिन्युअस पॉप्युलेशनला एक कुठला तरी फिजिकल बॅरियर येतो आणि त्याला काय करतो, डिवाइड करतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल इथे काही स्पीसीज राहत होत्या, इथे काही स्पीसीज राहत होत्या, ए टाईपच्या स्पीसीज होत्या. मग झालं काय की इथे एक दरी तयार झाली आणि इथे पाणी त्या दरीतून वाहू लागलं. आता ह्या दरीतून जर पाणी वाहू लागलं तर हे काय झालं, ही दरी काय झाली आहे, पाणी जिथून जाते दॅट इज द फिजिकल बॅरियर. सो इफ दिस इज द फिजिकल बॅरियर, मग त्यामुळे काय होणार आहे, हे जरी ए स्पीसीज एकच असतील तरी पण काय होणार आहे त्यांच्यामध्ये, it divides the continuous speciation population that we called it as allopatric speciation. See in this case ही स्पीसीज A आहे, ही स्पीसीज 2 आहे. स्पीसीज 1 अगोदर एकच होती, मग फिजिओलॉजिकल बॅरियर क्रिएट झालं आणि फिजिओलॉजिकल बॅरियर क्रिएट झाल्याच्या नंतर ती दुसऱ्या साईडला जाऊन इथे एन्व्हायरमेंट चेंज झाला तर ह्याचं कन्वर्जन स्पीसीज 2 मध्ये झालं. सो ॲलोपॅट्रिक स्पेसिएशनमध्ये स्पीसीज एकच होती पण फिजिओलॉजिकल बॅरियरमुळे 2 स्पीसीज तयार झाले. क्लिअर? आता दुसरा पार्ट कोणता आहे, पेरीपॅट्रिक स्पेसिएशन. अ स्मॉल फाउंडिंग पॉप्युलेशन एंटर्स अ न्यू ऑर द आयसोलेटेड निश. म्हणजे एक छोटंसं पॉप्युलेशन, एक 3 ते 4 स्पीसीज त्यातल्या दुसऱ्या नवीन ठिकाणी जातात आणि स्वतःचंच पॉप्युलेशन तयार करतात. सो दॅट इज द पेरीपॅट्रिक स्पेसिएशन. म्हणजेच की इथे अशा टाईपच्या ह्या सगळ्या एच्या स्पीसीज होत्या. आता ह्या रिजनमध्ये राहत होत्या ना, त्या ह्या रिजनमधून इथे जातात आणि इथे स्वतःचं पॉप्युलेशन क्रिएट करतात आयसोलेटेड. दॅट इज द पेरीपॅट्रिक स्पेसिएशन. नाउ व्हॉट इज द पॅरापॅट्रिक स्पेसिएशन? अ न्यू निश फाउंड ॲडजसंट टू द ओरिजिनल निश. ॲडजसंट टू द ओरिजिनल निश, त्याच्या बाजूला एक नवीन निश तयार होतो. दॅट वी कॉल्ड इट एज दॅट इज द पॅरापॅट्रिक. सी इन दिस केस ह्या इमेजमध्ये तुम्हाला दिसतं ही स्पीसीज 1, स्पीसीज 2 आणि इथे एक नवीनच निश तुम्हाला आढळून येते. सो दिस इज व्हॉट, दिस इज द न्यू निश विच इज द फाउंड ॲडजसंट टू द ओरिजिनल. ओरिजिनल कोणती होती, स्पीसीज ए होती, स्पीसीज 2 होती आणि मध्येच तुम्हाला काय मिळतं, एक नवीन स्पीसीजचा कॉन्सेप्ट निश मिळतोय. सो दॅट वी कॉल्ड इट एज दॅट इज द पॅरापॅट्रिक स्पेसिएशन. अँड लास्ट वन इज द सिम्पॅट्रिक स्पेसिएशन. Speciation occurs without physical separation inside the continuous population. So इथे जे तुम्हाला स्पेसिएशन ऑब्झर्व होते ते कुठल्याही प्रकारच्या फिजिकल बॅरियरमुळे क्रिएट झालेलं नाहीये आणि त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द सिम्पॅट्रिक स्पेसिएशन. जेव्हा फिजिओलॉजिकल बॅरियर असेल तेव्हा आपण म्हणतो दॅट इज द ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. क्लिअर? सो हा सगळा स्पेसिएशनचा कॉन्सेप्ट होता.
क्वेश्चन पुन्हा एकदा बघूयात. अ स्पेशीज इनहॅबिटिंग द डिफरंट जिओग्राफिकल रिजन इज नोन ॲज. डिफरंट जिओग्राफिकल रिजन्समध्ये जातात म्हणजेच त्या कोणत्या स्पीसीज असतील, ॲलोपॅट्रिक स्पीसीज असतील. जिओग्राफिक रिजन हा वेगळा होता, हा वेगळा आहे, बॅरियर क्रिएट झाला आहे, दॅट मीन्स दीज आर द ॲलोपॅट्रिक स्पीसीज. Question number 5. When the speciation occurs due to the physical barrier that divides a continuous population into the fragmented population in term as. So options आहेत पॅरापॅट्रिक, पेरिपॅट्रिक, सिम्पॅट्रिक आणि ॲलोपॅट्रिक. विचारलं काय क्वेश्चन एकदा पुन्हा बघा. फिजिकल बॅरियर काय म्हटले, स्पेसिएशन कशामुळे आहे, फिजिकल बॅरियरमुळे. आणि त्यामुळे काय झालं, एक कंटिन्युअस पॉप्युलेशनचं फ्रॅगमेंटेशन होतं आणि दोन पॉप्युलेशन तयार होतात. हा कोणता फेनॉमेनॉन आहे. आणि आत्ता जस्ट आपण स्टडी केलेला आहे फिजिकल बॅरियर म्हणजेच ते कोणतं आहे, ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. सो द करेक्ट ऑप्शन इज द ॲलोपॅट्रिक. सिम्पॅट्रिक फिजिकल बॅरियरमुळे क्रिएट होत नाही. क्वेश्चन नंबर 6. फर्स्ट लाईफ ऑन द अर्थ वॉज. ऑप्शन्स बघा. ऑप्शन्स आहेत सायनोबॅक्टेरिया, सॅप्रोफाइट, कीमोहेटेरोट्रॉफ्स अँड फोटोऑटोट्रॉफ्स. जो फर्स्ट क्वेश्चन होता तो 2020मध्ये विचारला होता. आणि बघा सेम क्वेश्चन रिपीट झाला आहे 2016मध्ये विचारला गेला होता. सेम क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने विचारला गेला 2020मध्ये. तिथे विचारलं होतं फर्स्ट सेल फॉर्म ड्युरिंग द इव्होल्युशन. इथे काय विचारलं, फर्स्ट लाईफ ऑन द अर्थ वॉज. क्लियर. So we know that the correct option is the chemoheterotroph. So this is the first cell which was evolved first during the evolution of earth. जेव्हा कधी लाईफ तयार झालं अर्थवरती तर कुठली पहिली सेल तयार झाली, दॅट इज द chemoheterotrophs. क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा. Formation of new species without the geographical isolation in the presence of barrier to gene flow is known as. आता हे सांगू शकतात कारण की आतापर्यंत आपण सगळे स्पेसिएशन बघितले आणि आता काय म्हटलं होतं आपण, विदाउट जिओग्राफिकल आयसोलेशन. मग विदाउट जिओग्राफिकल आयसोलेशन कुठली आहे, ऑप्शन आहे आयसोपॅट्रिक, ॲलोपॅट्रिक, सिम्पॅट्रिक, अलिलोपॅट्रिक. आता इझिली आयसो आणि अलिलोला काढून टाकू शकतात. ॲलोपॅट्रिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल बॅरियर आहे, कन्फर्म आहे फिजिओलॉजिकल बॅरियर. म्हणजे सिम्पॅट्रिक इज द पॉप्युलेशन इज द आन्सर फॉर इट. सो सी जिओग्राफिकल आयसोलेशन मॉडेल. जिओग्राफिकल आयसोलेशन कशामध्ये होतं तर इथे दिले बघा. ॲलोपॅट्रिकमध्ये जिओग्राफिकल आयसोलेशन होतं, सिम्पॅट्रिकमध्ये नो जिओग्राफिकल, पॅरापॅट्रिकमध्ये जिओग्राफिक सेपरेशन और बट नॉट द आयसोलेशन. जिओग्राफिकली सेपरेट होतात पण पूर्णपणे आयसोलेट नाही होत पॅरापॅट्रिक. आणि मगाशी इमेजमध्ये पण बघितले आपण पॅरापॅट्रिक. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग एक्झिबिट द मोस्ट फिट इंडिव्हिज्युअल इन द इव्होल्युशनरी सेन्स. म्हणजेच तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्वायवल ऑफ फिटेस्ट थेरी माहिती पाहिजे. विचारलं काय, एक्झिबिट्स द मोस्ट फिट इंडिव्हिज्युअल इन द इव्होल्युशनरी सेन्स. ह्यापैकी जे ऑप्शन्स दिलेले त्यापैकी मोस्ट फिट कोणता इंडिव्हिज्युअल आहे. आता सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे काय की जो कोणता ॲनिमल कन्सिडर करा, जी कुठली स्पीसीज कन्सिडर करा, जो जास्तीत जास्त त्यांच्या प्रोजेनी तयार करू शकतो तो झाला सर्वायवल ऑफ फिटेस्ट. नेचर त्याला सिलेक्ट करणार. अदरवाईज नेचर विल नॉट सिलेक्ट दॅट पर्टिक्युलर पर्सन. म्हणजेच जर तुम्ही लायन्सचं एक्झाम्पल घेतलं, इथे टायगरचं एक्झाम्पल दिलं आहे, बघूया टायगरचं. अ टायगर हू इज द सक्सेसफुल ॲट द कॅप्चरिंग प्रे बट हॅज द नो कब्स. म्हणजे नेचर कोणाला सिलेक्ट करणार हा क्वेश्चन विचारला आहे. टायगर जो सक्सेसफुल आहे, जो त्याचा खाद्य प्रे आणू शकतो, तो स्वतःचं खाद्य आणू शकतो पण तो कब्ज तयार करत नाही, स्वतःच्या प्रोजेनी तयार करू शकत नाही, तो आहे का फिट. हा ऑप्शन आहे सेकंड. अ टायगर हू हॅज द 10 कब्स 8 ऑफ विच लिव्ह टू द अडल्टहूड. म्हणजे असा टायगर की ज्याचे 10 प्रोजेनी होते, 10 कब्ज होते, म्हणजे टायगरचे 10 पिल्ले होते, त्यापैकी
ते काय म्हटले की 8 ऑफ विच लिव्ह टू द अडल्टहुड, म्हणजे 8 जे आहेत ते जिवंत राहिले अडल्ट होईपर्यंतच फक्त. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी, अ टायगर हू ओव्हरकम्स द डिसीज अँड लिव्स टू हॅव द 3 कब्स, म्हणजे असा टायगर की जो एखाद्या डिसीजला ओव्हरकम करतो, म्हणजे त्याची इम्युन सिस्टीम चांगली आहे आणि तो दॅट टायगर इज हॅव्हिंग द 3 कब्स, म्हणजे तो प्रोजेनी पण प्रोड्यूस करण्याची कपॅसिटी त्याच्याकडे आहे. आणि फोर्थ ऑप्शन काय आहे, तर फोर्थ ऑप्शन आहे अ टायगर हू शोज द पॅरेंटल केअर फॉर हिज कब्स बट ओनली 2 लिव्स टू द अडल्टहुड, म्हणजेच असा टायगर की जो पॅरेंटल केअर चांगली घेऊ शकतो पण अडल्टहुडपर्यंत फक्त त्याचे 2 कब्जेस राहिलेले आहेत. सो तुम्हाला इझी लक्षात आलं असेल की ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट, म्हणजे असा टायगर की जो डिसीजला ओव्हरकम करू शकतो, स्वतःचे कब्ज प्रोड्यूस करू शकतो आणि जेवढे कब्ज त्याने प्रोड्यूस केलेले आहेत तेवढे लास्टपर्यंत ते कब्ज टिकून राहतील. सो दॅट टायगर इज द फिटेस्ट वन. आणि इव्होल्युशनरी थेरी तेच सांगते, सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे किती प्रोजेनी प्रोड्यूस करण्याची कॅपॅसिटी आहे, बट ज्या प्रोजेनी प्रोड्यूस करतात दॅट शुड बी अ हेल्दी प्रोजेनी दॅट कॅन लिव्ह फॉर अ लॉंगर टाईम. क्लिअर. सो दॅट इज द थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. सो नॅचरल सिलेक्शन तुम्हाला स्टडी करायचं आहे. मग नॅचरल सिलेक्शनमध्ये सगळं स्टडी करायचं आहे, किन सिलेक्शन वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे सिलेक्शन्स आहेत तेही स्टडी करायचं आहे. सी इन दिस इमेज यू कॅन सी हा टायगर आणि त्याचे कब्स त्याच्या सोबत सोबत चाललेत. नेक्स्ट क्वेश्चन, ड्युरिंग द इव्होल्युशन जेनेटिक ड्रिफ्ट ऑकर्स इन. जेनेटिक ड्रिफ्ट कधी ऑब्झर्व होते इव्होल्युशनच्या टाईमला. ऑप्शन आहे मेंडेलियन पॉप्युलेशन, लार्ज पॉप्युलेशन ऑन द आयलँड अँड द स्मॉल पॉप्युलेशन. ऑब्वियसली जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे खूप जास्त जेनेटिक चेंज कधी मिळणार आहे तुम्हाला, जर ते पॉप्युलेशन छोटं असेल तर. लार्जर पॉप्युलेशन असेल तर तिथे ड्रिफ्ट लगेच फॉर्म होणार नाही. सो वेन द पॉप्युलेशन इज द स्मॉलर वन यू कॅन ऑब्झर्व द जेनेटिक ड्रिफ्ट. सो रिमेंबर दिस कॉन्सेप्ट ऑफ द जेनेटिक ड्रिफ्ट. तरीही एकदा आपण बघूयात की जेनेटिक ड्रिफ्ट काय असते. जेनेटिक ड्रिफ्ट दॅट मीन्स द चेंज इन द जीन पूल ऑफ द पॉप्युलेशन ड्यू टू द चान्स. जेनेटिक ड्रिफ्ट का होऊ शकते, का आढळू शकते नेचरमध्ये, बाय चान्स. कुठलाही एखादा डिझास्टर आला आणि मग डिझास्टर आल्याच्या नंतर काय झालं तर जेनेटिक ड्रिफ्ट, कारण की छोटं पॉप्युलेशन होतं. फॉर एक्झाम्पल इथे 3 ते 4च स्पीसीज होत्या आणि ह्या 3 ते 4 स्पीसीज 5च स्पीसीज होत्या आणि खूप सारा फ्लड आला तर ह्या सगळ्या स्पीसीजला घेऊन गेला तो फ्लड. ठीक आहे. म्हणजे ह्यापैकी कोणीच सर्वाईव्ह नाही केलं कारण की स्मॉल पॉप्युलेशन होतं. आता पॉप्युलेशन जास्त होतं म्हणजे प्रोबॅबिलिटी जिवंत राहण्याची जास्त आहे ना. पॉप्युलेशन जास्त आहे, फ्लड आला तर इतक्याच लोकांना घेऊन गेलं, इतक्या स्पीसीजला. वरच्या ज्या स्पीसीज राहिलेल्या आहेत दॅट स्पीसीज इज व्हॉट, दॅट इज द तो त्या सर्वाईव्ह करू शकतात का, कारण की पॉप्युलेशन जास्त आहे. मग इथे ड्रिफ्ट नाही म्हणू शकत. जेव्हा लार्जर पॉप्युलेशन ची डेथ होते, ज्या लार्जर पॉप्युलेशनची डेथ होते, एखादा किंवा दुसराच जिवंत राहतो, त्याला आपण म्हणतो दॅट इज द जेनेटिक ड्रिफ्ट. सडन चेंज बाय चान्स म्हणजे नेचर थ्रू होऊ शकतं. Although the genetic drift is an evolutionary mechanism, it doesn't result in the adaptation. In each generation, some individuals may purely by chance leave behind a few more descendants. प्रत्येक जनरेशनमध्ये काही इंडिव्हिज्युअल्स काय करतात तर देट कॅन रिमेन बिहाइंड बाय चान्स दस द जीन दॅन द अदर इंडिव्हिज्युअल्स. सो द जीन्स ऑफ द नेक्स्ट जनरेशन विल बी द जीन्स ऑफ द लकी. म्हणजे नेक्स्ट जनरेशनपर्यंत जे पोहोचू शकतात ते इंडिव्हिज्युअल्स लकी इंडिव्हिज्युअल्स आहेत, नॉट नेसेसरी द हेल्दियर ऑर बेटर इंडिव्हिज्युअल्स. ह्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकत नाही की जे हेल्दियर आहेत ते जिवंत राहिले मग त्यांच्या नेक्स्ट प्रोजेनी. बाय चान्स एखादी कुठली डिझास्टर आली, त्यांना किल केले, खूप कमी जिवंत राहिले, बाय चान्स लक होतं म्हणून ते जिवंत राहिले. ठीक आहे. म्हणजे जसं फ्लड आला तर त्या फ्लडमध्ये खूप सारे लोक वाहून गेले, एखादा वाचला पोहत किनाऱ्यावर आलाय, दॅट इज द बाय चान्स लकीएस्ट वन. क्लिअर. सो दॅट इज द जेनेटिक ड्रिफ्ट. सो ह्या इथे एक तुम्हाला इमेज दिसते बघा
ह्या इमेजमध्ये त्यांनी दाखवले दोन टाईपच्या स्पीसीज. एक जी स्पीसीज दाखवली आहे ती ग्रीन कलरने दाखवलेली, ज्याचं पॉप्युलेशन खूप कमी आहे, आणि दुसरी जी दाखवलेली आहे ती येलो कलरने दाखवलेली आहेत, पण त्यांचं पॉप्युलेशन ॲज कम्पेअर टू द ग्रीन जास्त आहे. मग कुठलाही एक डिझास्टर आला आहे तर इथे ह्युमनने पाय दिला फॉर एक्झाम्पल, त्याच्या किती सर्वाईव्ह केल्या ग्रीनपैकी एकच, कारण की ऑलरेडीच पॉप्युलेशन कमी होतं. सर्वाईव्ह होऊन राहण्याचे चान्सेस किती, एक, खूप कमी. आणि ह्यांचे पॉप्युलेशन जास्त होतं, पॉप्युलेशन जास्त आहे म्हणजेच ह्यांचे चान्सेस जास्तीत जास्त इंडिव्हिज्युअल सर्वाईव्ह करू शकतात. सो जेव्हा जेनेटिक ड्रिफ्ट कॉन्सेप्ट येईल तेव्हा लक्षात ठेवायचं, जेनेटिक ड्रिफ्ट ऑकर्स ओनली ॲट द टाइम ऑफ वेन द पॉप्युलेशन साइज इज लोअर. क्लिअर? नेक्स्ट, ड्युरिंग द अर्ली स्टेजेस of the development, embryos of the reptiles, birds, mammals look very similar. म्हणजे जेव्हा डेव्हलपमेंट होत होती तर तेव्हा रेप्टाइल्स, बर्ड्स आणि मॅमल्स ह्यांचे जे एम्ब्रियोज आहेत ते सिमिलर दिसत आहेत. दिस सजेस्ट दॅट रेप्टाइल, बर्ड्स अँड मॅमल्स, ऑप्शन आहे, हॅव द कॉमन ॲन्सेस्टर, लिव्ह इन द सेम टाईप ऑफ द एन्व्हायरमेंट, हॅव द अंडरगॉन पॅरलल इव्होल्युशन, आर नो लॉंगर अंडरगोईंग इव्होल्युशन. ऑब्वियसली ह्यांचे एम्ब्रियो सिमिलर दिसत आहेत म्हणजे डेफिनेटली हे कॉमन ॲन्सेस्टरपासून इव्हॉल्व झालेले आहेत. सो द ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज मोस्ट लाईकली टू बी द ट्रू अबाउट द टू स्पीसीज. दोन स्पीसीजसाठी कुठला कॉन्सेप्ट करेक्ट आहे? दे ऑक्युपाय द डिफरंट निश, दे कॅन नेवर हायब्रिडाइज नॅचरली, their chromosome number will be differ, their structural genes may show the 25 to 50% sequence homology. So the two species, their chromosome numbers may get differ. So this is the statement most likely to the true about the two species. Two species चा हा statement जो आहे तो correct आहे, most correct विचारला. So this is the most correct option. So in this way we have completed the questions from the evolution topic. Evolution वरचे जेवढे काही questions आले होते ते आपण discuss केलेले आहेत. So we will discuss the remaining ecologyचे जे काही questions आहेत ते माझ्या next lecture मध्ये आपण discuss करूयात. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओजच्या अपडेटसाठी नक्कीच चॅनलला जॉईन करा. चॅनलचं नाव, टेलिग्राम चॅनलचं नाव आहे करियर अप, त्यावरती जाऊन जॉईन करू शकता, ज्यामध्ये मी मॉडेल क्वेश्चन्स टाकते जेणेकरून तुमची मॅक्झिमम प्रॅक्टिस होऊ शकते. सो थँक्यू सो मच.